ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. ओम नमो आदेश मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहोत श्री मलंगडला ना. बघू शकता बस स्टॉपवर पोहोचलो होतो ना. भारी असा किल्ला बनवलेला होता. आज आपल्याला श्री मलंगडावर जायचं होतं ना. तवऱ्यानं लाल परी आली. मस्तपैकी बसलो ना. इथेशी बघू शकता समीर पाटील आणि त्या भिवंडीशा. त्याला मग मी बोललो होता ग भाई, या आपण मस्त जाऊ श्री मलंगडावर. नातांच्या भेटीला मनात जायचं होतं ना. बऱ्याच दिवसाची माझी इच्छा होती. अजून एक मेंबर येणार होता, तो म्हणजे खरडोले आर्यन म्हात्रे. तसंच श्रीमलंगडावर निघलो आम्ही. तसंच आम्ही ट्रेक सुरू केला ना भाई. अर्ध्या रस्त्यावर तो पण आम्ही. तर मित्रांनो, मोठी व्हिडिओ पण मी युट्यूबवर अपलोड करीन. जाऊन आपल्या चॅनलला लवकरच सबस्क्राईब करा. और आधी मध्ये थकत होती म्हणून आम्ही जरा सर बसत बसत आम्ही वरती पोहोचलो एकदा. तसंच 1 ते 1.5 तासाचा ट्रेक आम्ही पूर्ण केला होता आणि आम्ही पहाडेश्वर शिवलिंगापर्यंत गेलतो. मित्रांनो, एकदा नक्कीच पहाडेश्वर शिवलिंगाला भेट द्या. गडावर आल्यावर दुर्गा मातेच्या अपोजिट बाजूला आपल्याला पहाडेश्वर शिवलिंग भेटेल. मंत्रमुक्त करणारी अशी आपली जागा आहे, एकच नंबर. जालिंदरनाथ समाधी जी सुलतान शाह म्हणून ओळखली जाते आणि सर्वात सुप्रसिद्ध ती म्हणजे श्री मलंगनाथांची म्हणजेच मच्छिंद्रनाथांची जी समाधी आहे ती पण आपल्याला इथे बघायला भेटते. मंदिरात पोहोचल्यावर बघू शकता पाण्याने कशी हजेरी लावली ती ना. यो भाई, मलंगडचा व्ह्यू काही असा भाई वेगळाच होता. तसंच घरी चाललो तर ना, इथे आम्हाला रस्त्याने एकविराईचा मंदिर भेटला. मग काय पाया पडल्याशिवाय तर गेलो नाही आम्ही ना. इकडे चाललो तर लगे मस्त पैकी आईचं दर्शन बिर्शन घेतलं ना. पाऊस पण जरा कमी झाला ना. बघू शकता मित्रांनो, कसला भारी आईचा मंदिर आहे इथे ना. साईबाबांची मूर्ती आहे. पाणी भरल्यामुळे मलंगडाचा व्ह्यू एकच नंबर दिलता ना. बघू शकता कसला भारी असं वातावरण केलता भाई पावसाने पण. खालती उतरलं इकडे पाण्याचं पण झरा होत होतं ना. बघू शकता बॅकग्राऊंडला कसला मलंगड कसला ढकलेला होता धोक्याने. तर मित्रांनो, आपली मोठी व्हिडिओ पण आपल्या चॅनलला अपलोड होईल युट्यूबला. तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि भेटूया आता पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये. तर चला, ओम नमो आदेश.